महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं आज कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। पोलीस बंदोबस्तात सुमारे 60 टपऱ्या काढण्यात आल्या, तर 6 कारखान्यांची बेकायदेशीर पार्किंग शेड आणि चक्क एटीएम मशीनची एक केबिन हटवण्यात आली। विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला MIDCच्या जागेत उभारलेल्या एटीएम केबिनसाठी परस्पर भाडं वसुली केली जात होती अशी चर्चा आहे। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचंड अतिक्रमणं झाली आहेत। हॉटेल आणि नाश्ता सेंटर यांच्या टपऱ्या, ज्यूस आणि उसाचा रस यांच्या गाड्या यामुळे रस्ता आणि चौक व्यापल्या आहेत। परिणामी वाहतुकीला प्रचंड अडथळा होतोय। त्यामुळे ही अतिक्रमणं काढण्याची मागणी उद्योजकांनी केली होती। अशा परिस्थितीत MIDCचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या मोहिमेसाठी 4 पथकं बनवण्यात आली। 3 JCB मशीन, 3 ट्रॅक्टर, एक डंपर आणि एका क्रेनच्या सहाय्यानं सर्व अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात झाली। एकाच वेळी 4 पथकांनी कारवाई सुरू केल्यानं काही टपरी चालकांनी स्वतःहून आपलं साहित्य हलवलं। दिवसभरात सुमारे 60 टपऱ्या काढण्यात आल्या, तर 6 कारखान्यांची अवैध पार्किंग शेड आणि एक ATM मशीनची केबिन हटवण्यात आली। MIDCच्या काही जागांवर काही लोकांनी अतिक्रमणं करून चक्क या जागा परस्पर भाड्यानं दिल्या आहेत। याच पद्धतीनं ATM केबिनही भाड्याने दिल्याची चर्चा आहे। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत दरवर्षी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी लागते, पण मुळात या अतिक्रमणांना कुणाचा वरदहस्त असतो हे जाहीर होणं महत्त्वाचं आहे।